काल मी 14 एप्रिलच्या जयंतीमध्ये गेलो होतो. तर आमचे शेजारचे जे जोशी काका आहेत ना, ते म्हणाले की हे बहुजनवाले आणि जे जयभीमवाले फक्त 14 एप्रिलच एकत्र येतात आणि नंतर विखरून जातात. पण त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे. मला खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीचं. कारण फक्त आपण 14 एप्रिलच्या दिवशी एकत्र येतो आणि मतदानाच्या दिवशी विखरून जातो. तर बाबासाहेबांनी आपल्याला एवढे अधिकार दिले आहेत. आपल्याला बाबासाहेबांनी आपल्याला शारीरिक गुलामीतून बाहेर काढलं, शारीरिक आणि मानसिक गुलामीतून आपल्याला बाहेर काढलं. पण आजकालचे जे मनोवादी आहेत त्यांनी आपल्याला आर्थिक गुलामीमध्ये ढकलून दिलेले आहेत. तर आपल्याला या आर्थिक गुलामीतून कसं बाहेर पडायचं हे बाबासाहेबांनी आपल्याला एक शस्त्र दिलेलं आहे. त्या शस्त्राचा आपण काही उपयोग करत नाही. फक्त आपण डीजेच्या तालावर नाचतो. ती लावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही किती बी करारे हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. फक्त आपण हे डीजेच्या तालावर नाचत असतो, पण कृती वगैरे काही करत नाही. अरे आपल्यापेक्षा ते मुंग्या आणि मधमाशामध्ये पण एकता आहे, पण आपल्या जयभीमवाल्यामध्ये एकता नाही. हात लावून दाखवा त्यांना कसे फोडून काढतात ते. बाबासाहेब म्हणत होते, तुम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कुठपर्यंत तुम्ही ह्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जवळजवळ भारतामध्येच फक्त 20 कोटी लोक एकत्र येतात. पण त्या 20 कोटीमधून आपण काय 20 प्रामाणिक लोक पण मुख्यमंत्री म्हणून निवडून आणू शकत नाही का? 20 प्रामाणिक लोक आमदार खासदार म्हणून निवडून आणू शकत नाही का? 20 प्रामाणिक लोकांमधून एक पंतप्रधान म्हणून निवडून आणू शकत नाही का? आणू शकतो, पण आपली कृती शून्य आहे. आपण फक्त डीजे तालावर नाचत असतो, कृती काही करत नाही. आपल्याला बाबासाहेबांनी शारीरिक आणि मानसिक गुलामीतून बाहेर काढलेलं आहे, पण आपण अजूनही आर्थिक गुलामीमध्ये अडकलेलो आहे. आपल्याला आर्थिक गुलामीमधून बाहेर पडायचं आहे. हे बाहेर कसं पडायचं? जोपर्यंत आपल्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत आपण आर्थिक गुलामीतून बाहेर पडत नाही. कारण आपल्यामध्ये एकता नाही आहे. मधमाशामध्ये एकता आहे, मुंग्यामध्ये एकता आहे, पण आपल्यामध्ये नाही एकता. बाबासाहेबांनी स्वबळावर, त्यांच्या मागे कोणीच नव्हतं, त्यांचा गॉडफादर नव्हता, तरी हे जग जिंकून दाखवलं. आणि आपण तुम्ही किती बी करा रे हल्ला, तुम्ही किती बी करा रे कल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला.